हिंसाचार प्रकरणासंदर्भातली अपडेट आहे। 22 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींना दौंड कोर्टात हजर केले जाणार आहे। अन्य 50 पेक्षा अधिक आरोपींच्या पोलीस शोधात असल्याची देखील माहिती समोर येते। पोलिसांची 6 पथकं रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आरोपींना दौंड कोर्टात हजर केलं जाईल। यवत हिंसाचार प्रकरणी आता 22 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येते। कालच यवतमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सय्यद नावाच्या एका व्यक्तीनं व्हॉट्सअपवरती आक्षेपार्ह पोस्ट केली होती आणि त्यानंतर जमाव चांगलाच आक्रमक झाला होता आणि याच जमावातील 22 आरोपींना अटक केल्याची माहिती मिळते। देविदास राखुंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स देत आहेत। देविदास, आतापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम सांगाल आणि पोलिसांनी आता कोणाकोणावरती नेमकी कारवाई केली आहे? वर्षा, काल आपण बघितलं की पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये फार मोठा हिंसाचार आपल्याला पाहायला मिळाला आणि याचं कारण ठरलं सय्यद नावाच्या व्यक्तीनं एका समाजाबद्दल केलेली आक्षेपार्ह पोस्ट। आणि त्यानंतर या प्रकरणातील जो पोस्ट करणारा आरोपी होता सय्यद, याला काल सकाळीच यवत पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर ज्या घडामोडी घडतायत त्यामध्ये 5 ठिकाणचे विविध FIR पोलिसांनी दाखल केलेले आहेत आणि CCTVच्या आधारे पोलिसांच्या पथकानं या घटनेतील ज्यांनी हा हिंसाचार केला, घरं फोडली, गाड्या फोडल्या, काही गाड्या जाळल्या, हे जे काही या ठिकाणी हिंसाचार घडला त्यातील आरोपींना ट्रेस करण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे। आता जी आपल्याला माहिती मिळते त्या सूत्रांच्या माहितीनुसार 22 आरोपींना या प्रकरणात अटक केलेली आहे। 14 ते 15 आरोपींना आता यवतमधून पोलिसांचं पथक जे आहे ते त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी दौंडमध्ये घेऊन गेलेलं आहे। आरोग्य तपासणीच्या नंतर या आरोपींना दौंड न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। एकूणच बघितलं तर या प्रकरणामध्ये 50 पेक्षा जास्त आरोपींचा शोध हे पुणे ग्रामीण पोलीस, यवत पोलीस घेत आहेत आणि या कामी 6 पोलिसांची पथकं देखील रवाना करण्यात आलेली आहेत। एकंदरीत आपण बघतोय की ज्या पद्धतीने ही मोठी घटना घडली होती त्या घटनेच्या तळागाळापर्यंत पोलीस खातं जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करतंय। तातडीनं या प्रकरणात आतापर्यंत 22 जणांना अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे। उर्वरित 50 पेक्षा अधिक आरोपींचा शोध देखील पोलिसांकडून घेतला जातोय, कसून चौकशी केली जाते। आता या 14 ते 15 आरोपींना दौंड न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। त्याचबरोबर उर्वरित 7 आरोपी आहेत त्यांना देखील काही वेळातच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांनाही दौंड न्यायालयात हजर केलं जाईल। या 22 आरोपींना न्यायालय नेमकी पुढे पोलीस कस्टडी किती दिवसाची देत आहे, काय देत आहे हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। म्हणजे या घटनेमध्ये जर बघितलं तर पोलीस आता वेगवेगळ्या आरोपींना ट्रेस करत त्यांना आता जेरबंद करू लागलाय। वर्षा, देविदास, या संदर्भातले सगळे अपडेट सातत्यानं तुमच्याकडूनच जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।